आता हे झाले जमिनीवरचे किल्ले, पण त्यांनी सागरी किल्ल्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं ना निश्चितच. मगाशी मी म्हटलं तसं व्यापारासाठी. व्यापारासाठी म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांचं कसं आहे माहिती आहे का? हां, जे इतर राज्यकर्त्यांकडे नाही आहे ते त्यांच्याकडे आहेच ना. त्यामुळे तो विषयच नाही त्यांना, की त्यांना का लक्षात आलं तर ते विषय नाही. मी त्याविषयी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे महाभारतकारांनी महाभारतामध्ये महापुरुषांची व्याख्या करताना एक रूपक सांगितलेलं आहे. तिले तैलम गविक शिरम काष्ठे पावक मंततः एवं धीरो विजानियाय उपास्यम चास्य सिद्धये. याचा अर्थच मुळी असा आहे की तिळामध्ये तेल, गाईमध्ये दूध आणि लाकडामध्ये अग्नी अंशरूपाने असतोच. पण असा एखादाच महापुरुष जन्माला येतो की जो या सगळ्याचा समन्वय साधून त्या वस्तूंमधनं तेल, दूध आणि अग्नी काढतो, प्राप्त करून घेतो. असा महापुरुष जन्माला येतो. आता मी मगाशी म्हटलं तसं की शिवाजी महाराजांच्या आधीपासून सह्याद्री आहे, सह्याद्रीवरचे गिरिदुर्ग आहेत, समुद्र पण आहे ना. ह्या सगळ्याचा समन्वय साधून ह्या महापुरुषाला ते लक्षात आलेलं आहे की ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा सुद्धा समन्वय साधत आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं राज्य पश्चिमेच्या डोंगराळ प्रदेशात आहे. आपल्या पाठीमागे समुद्र आहे. समुद्र ही त्यावेळेला काही हवाई जहाजं नव्हती. त्यामुळे परकीय लोक येतात ते ह्याच मार्गाने येतात आपल्या भूमीवरती. ते व्यापारासाठी येतात, ते सगळ्यासाठी येतात. पण व्यापारासाठी म्हणून येतात आणि ते इथली भूमी पादाक्रांत करतात हे त्यांनी चटकन ओळखलेलं होतं. आणि त्यामुळे मुळात त्यांनी दाखवताना असं दाखवलं की व्यापारासाठी आरमार उभारतो आहे म्हणून. पण मग हळूहळू त्या व्यापारासाठी उभारलेल्या जहाजांवरती तोफा चढवल्या. जहाजांसाठी लागणाऱ्या आवश्यक तोफा छोट्या प्रकारच्या आणि ह्या असतात त्या चढवल्या. मग ते खलाशी चढवले, लढवय्या हे चढवलं. असं करत करत त्यांनी ते आरमार सजवलं. आणि सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला त्यांनी ते आरमार बांधलं तर त्यावेळेला त्यांनी ती जी काही जहाजं आपल्या ह्याच्यासाठी जी बांधली त्यातली व्यापारासाठी वेगळी बांधली. मस्कतपर्यंत वगैरे सुद्धा त्यांचं व्यापार चालू होता. पण तो काही फार मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांच्या काळात कधी झाला नाही आरमार व्यापारीदृष्ट्या. पण इंग्रज जे सुरुवातीच्या काळात म्हणत होते की हे किरकोळ आहे हो आरमार. एक तर त्यांनी काय केलं की आपली पोहोच कुठपर्यंत आहे. माझे या क्षेत्रातले एक गुरु आहेत अजित वामन आपटे. तर ते नेहमी खूप छान वाक्य म्हणतात शिवाजी महाराजांच्या संदर्भात. वो हर एक चीज को अलग अंजाम देते थे. किती सुंदर आहे वाक्य. तर ते त्यांनी ती जी जहाजं किंवा बोटी ज्या काही उभारल्या ह्या इंग्रजांकडल्या एकतर ते परदेशातनं आलेले, त्यामुळे ते खोल समुद्रातनं आलेले, त्यामुळे त्यांच्या जहाजांची डेप्थ ही खूप मोठी असायची. त्यामुळे ते बॅलन्सिंग आणि हे सगळं छान होतं. आणि पण मुळात त्याचा काय प्रॉब्लेम होतो की जहाज जेवढं मोठं तेवढं वाऱ्याच्या शिडावरतीच तुम्हाला ते अवलंबून राहिलं. शिवाजी महाराजांनी छोट्या छोट्या संगमिरी नावाची गलबतं उभारली आणि त्या होड्या आरमाराच्या त्या खालनं सपाट होत्या. त्यामुळे डीप समुद्रात नव्हत्या जाऊ शकत त्या फारशा, किंवा तिथे जाऊन त्यांचा फारसा मिळेल. पण त्यांना आपली टेरिटोरी माहिती होती ना, आपल्याला कुठे हालचाल करायची ती. बरं वारा पडला तरी ते भराभर वल्हवून ते चपळ होते. त्यामुळे जे इंग्रज ह्या आरमाराला किरकोळ मानायचे तेच पुढल्या 15-20 वर्षात अवाक झाले. आणि शिवाजी महाराजांनी त्यांचा पराभव केला आहे. किंबहुना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची लढाई ही आरमाराची आहे. तो पद्मदुर्ग उभारत असताना महाराज स्वतः नव्हते तिथे, पण आरमाराची लढाई झालेली आहे इंग्रजांविरुद्ध. जंजिरा आणि मुंबई ह्याच्यामधलं एक बेट, कारण तो जंजिऱ्याचा सिद्धी नेहमी त्रास द्यायचा आणि पळून मुंबईला जायचा आणि मुंबईवरनं परत जंजिऱ्यावर यायचं. आता त्याचा मधला जो मार्ग आहे सागरी पण मार्ग असतात, त्याच मार्गाने जावं लागतं. असं वाटेल तिथनं नाही जाऊन चालत. तर त्याचा जो मार्ग आहे तो तोडण्याकरता मध्ये खांबेरी, उंदेरी आणि पद्मदुर्ग ह्या 2 ठिकाणी त्यांनी तटबंदी उभारली की तो चेक करण्यासाठी त्याला. तर ते ज्यावेळेला पद्मदुर्गची तटबंदी बांधत होते त्यावेळेला इंग्रजांच्या लक्षात आलं, कारण ते चाणाक्ष होते की हा माणूस इथे बांधकाम करतो आहे म्हणजे ह्याचा शेजार नकोच आपल्याला. म्हणून इंग्रजांनी हल्ला केला. पण त्यावेळेला दौलत खान आणि दर्यासारंग जे आपले होते आरमाराचे प्रमुख, त्यांनी इंग्रजांना हरवलेलं आहे त्या
आरमारी लढाईमध्ये. तर महाराजांच्या आयुष्यातला हा म्हणजे त्यांच्या आयुष्यात आरमार सुरू होऊन त्यांनी बरं आरमाराची सुरुवातसुद्धा काय वयाच्या 26व्या वर्षी कल्याण भिवंडी जिंकलं जावळीच्या पाठोपाठ आणि त्यांनी आरमाराची स्थापना केलेली आहे. म्हणजे अजून पहिला आंतरराष्ट्रीय पराक्रम अफजल खानाचा वध अजून 3 वर्ष पुढे आहे. त्याच्या आधीच आरमाराची स्थापना. म्हणजे ते विजन सगळ्या गोष्टी कळतात ना. आणि कोकणकडे आणि आरमाराकडे एकंदरीत बघण्याचं नवनिधी असं त्यांनी खूप छान नाव दिलेलं आहे. आणि जगाकडे बघण्याची खिडकी असं त्यांनी समुद्राला आणि आरमाराला नाव दिलं. तर त्यामुळे ते प्रश्नच नाही. म्हणजे त्यांची ती विजन आरमार आणि ते सगळं आणि भारतीय नौदलाचं जनकच आहेत ते. नो डाऊट अबाउट दॅट. अजितजी तुम्ही इकडे आलात आणि म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल तर तुम्ही बोलताच समोर असून पण त्यांनी बांधलेले गड किल्ले दुर्ग ह्याच्या मागची त्यांची राजनीती रणनीती दूरदृष्टी याबद्दल आमचे डोळे उघडले. खूप काही सांगितलं आणि खूप सांगण्यासारखं आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही म्हणलात ते अगदी योग्य आहे की खूप काही सांगितलं नाही. खूप सांगायचं राहून गेलं आहे. पण ते शिवचरित्राच्या बाबतीत नेहमीच होणार आहे की ते कितीही सांगितलं तरी ते कमीच राहणार आहे. मी पण सगळ्या टीमचे आणि तुमचे वैयक्तिक आभार मानतो. धन्यवाद. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.